मागील 2 महिन्यांपासून मुरबाड शहरातील रास्तभाव दुकानावर काही कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या मातानगर येथील रहिवाशांनी आज मुरबाड तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली। यावेळी पुरवठा अधिकारी यांनी येथील प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका रवीना विनायक राव आणि कार्डधारकांशी याविषयी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। तक्रार अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातानगर सोनारपाडा आणि नागाचा घडक जे रेशनिंग धान्य दुकान आहे ते पहिले नागाच्या घडकावर होतं। तिथनं ते स्थलांतरित झालं देवीच्या आळीमध्ये दुकान नंबर 1 व 5, ते मला वाटते श्री तेलवणे यांच्या नावावर आहे। तर 2-3 महिन्यापासून बऱ्याच कार्डधारकांना धान्य मिळालं नाही। महिला जातात, आपले घरातली कामं टाकून महिला जातात, तर त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही। आता KYC करायची आहे तर ते वेळेवर दुकान उघडं नसतं। 2 महिने असंच चाललेलं आहे। परवा दिवशी पण एक गाडी येऊन गेली, त्यांनी काही धान्य दिलेलं नाही। काल बऱ्याचशा महिला दुकानदाराच्या बाहेर उभ्या होत्या, दुकान बंद होता, फोन केला, फोन उचलत नाही। त्या संदर्भात आम्ही रितसर तक्रार पुरवठा अधिकारी मॅडम आहेत श्रीमती पवार त्यांच्याकडे दिलेली आहे। तर त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही उद्या तिथे येऊन सर्वांचे जबाब घेऊन त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। सोनारपाडा, मातानगर आणि नागाचा खडक इथल्या बाया आहेत या। हो का आलं तहसीलदार रेशनिंग साठी 2 महिन्यापासून रेशनिंग मिळत नाही आम्हाला। इकडे जा तिकडे जा, हे काय चाललंय त्यापेक्षा आता तेलवण्याने दिलं नाही। तहसीलदारला जा, रेशनिंग नाही आलं माझ्याकडे, तुमचं तहसीलदारला जा। अंगठे पण घेतले आम्ही 2 महिने झाले, राशन पण नाही घेतलेले आमचे। या महिन्यामध्ये अंगठे द्यायला किती वेळा दुकान पण बंद असतं, अंगठे पण घेतले आमचे। हो का? मग आता काय मागणी काय तुमची? आम्हाला आम्हाला हे मिळावं रेशनिंग एका ठिकाणी द्या आम्हाला। 4 महिने झाले इकडे तिकडे राधानगरला देवीच्या आली। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।